नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, झी मराठी आणि वेगवेगळ्या मालिका यांचं एक वेगळं समीकरण जुळलेलं असतं आणि सनई चौघडे म्हटल्यानंतर कोणाच्या तरी घरात सनई चौघडे वाजणार हे नक्की आहे. तर आता मी त्या निमित्ताने भेटतोय माझा अनेक वर्षांपासूनचा मित्र राज हंचनाळे आणि निमिष सुद्धा माझ्यासोबत आहे. तर ग्रँड एंट्री आम्ही बघितलेली आहे. झी मराठीशी तुझं असलेलं नातं त्याविषयी पहिल्यांदा सांग. मी असं म्हणेन की ह्याची सुरुवात 2016 साली झाली हो. या नात्याची. जेव्हा मी ऑडिशन्स देत होतो खूप सारे, इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होतो, तेव्हा झीने मला हात दिला येस. आणि मला या सिरियल इंडस्ट्रीमध्ये मालिका विश्वामध्ये एंट्री दिली आणि त्यासाठी मी झीचे खूप खूप आभार मानतो. नेहमीच झी मराठीने मला सपोर्ट केला आहे. त्याच्यानंतर चला हवा येऊ द्या असेल, सेलिब्रिटी पॅटर्न, होय. किंवा अशा कुठली सॉरी घेतला वसा टाकू नको ती मालिका असेल. मी अशा छोट्या छोट्या मालिकां थ्रू झीशी कनेक्टेड होतो. कुठेतरी मलाही झी सोबत पुन्हा एकदा काम करायचं होतं आणि मला ते जाणवत होतं की झी मराठी सुद्धा वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी अप्रोच करताय, पण कुठे ते फायनल होत नव्हतं. पण फायनली 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा ती संधी मला मिळाली आणि मी पुन्हा एकदा झी सोबत काम करतोय. मी खूप ग्रेटफुल आहे. झीचे खूप खूप आभार की प्रत्येक वेळी प्रत्येक पावलावर त्यांनी माझी मदत केली, त्यांनी मला सपोर्ट केला आणि खूप चांगल्या पद्धतीने मला वेलकम केलं. तर थँक्यू सो मच. नक्कीच. पण आता जय खानोलकरची ग्रँड एंट्री आम्ही बघितलेली आहे मगाशी, आणि जय खानोलकरला मुलींची अलर्जी आहे का, त्याला का नाही चालत, म्हणजे बाजूला मुली काय, त्याचं गुपित काय म्हणजे नक्की? गुपित काय हे मी नाही सांगू शकणार, ते हळूहळू उलगडत जाईल. पण सध्या सगळ्यांनी हेच लक्षात ठेवावं की माझ्या आजूबाजूला एकही मुलगी असता कामा नये. माझी चिडचिड होते, मला अजिबात आवडत नाहीत. सो सध्या म्हणजे जय खानोलकरला जय राज हंसनाळेला काहीही प्रॉब्लेम नाही. म्हणजे हाच इंटरव्ह्यू जर राजने आणि जय देत असता आणि जर तुम्ही मुलगी असता तर मी मध्ये काय आलो असतो. मी सांगितलं असतं थोडं लांब. त्यामुळे जय खानोलकरला राग येतो, तो तिटकारा करतो. सो सध्या आपण इथे थांबू, कारण ते का आहे, त्याच्या मागचं रिझन काय आहे ते आपल्याला हळूहळू उलगडच आहे. मला निमिषला विचारायला आवडेल. निमिष, मगाशी तू सांगितलंस की झीशी तुझं नातं हे त्या नाट्यगौरव पुरस्कारापासून आहे आणि आता मालिकेत तू झी वरती महत्वाच्या भूमिकेत तू पहिल्यांदा येतस सांगितलंस. पहिल्या अनुभवाचं महत्व काय सांगशील? झी मराठीवर काम करणं, म्हणजे काम जरी काही वर्ष करत असलो आता, तरी झी मराठीवर काम करणं हे प्रत्येकासाठी आय गेस स्वप्न असतं आणि ते साकार होत आहे. खरं तर 6 महिन्यांपूर्वीच मी या चॅनलशी कनेक्ट झालो होतो. फक्त डिरेक्शन टीममध्ये काम करत होतो चला हवा द्यायला. पण चला हवा येऊ द्यानंतर आता हा एक्सपिरियन्स की ॲक्टर म्हणून येणं आणि त्यांनी जो दाखवलेला विश्वास आहे माझ्यावर, या प्रोडक्शननी दाखवलेला विश्वास आहे, राजू सरांनी दाखवलेला विश्वास आहे, तर तो खरा करायचा आहे. एवढंच आत्ता डोक्यात आहे. जास्त काही आमचे डिरेक्टर एवढे कूल आणि चिल आहेत की त्यांनी सांगितलंय फार काही विचार करू नका, तुम्ही फक्त चॅनल पण इव्हन दीपा, सुबोध, सगळे चॅनलमधले तितके कूल आहेत की आत्ता फक्त काम जे सांगितलंय किंवा जे तुम्हाला कळलंय कॅरेक्टरबद्दल तेवढं करत राहा. हळूहळू बाकीच्या गोष्टी आपोआप वर्क होत जातील. तुम्हा दोघांच्या केमिस्ट्री विषयी पण ऐकायला आवडेल, कारण मगाशी इतका सुंदर ऍक्ट म्हणणं ती दिसली, पण ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन केमिस्ट्री कशी आहे? आय गेस ऑफस्क्रीन केमिस्ट्री ज्या प्रकारे वर्कआउट झाली आहे ती कुठेतरी हेल्प करते ऑन स्क्रीन केमिस्ट्री वर्कआउट व्हायला. आणि आम्ही काही आधीपासून ओळखत नव्हतो एकमेकांना, पण ज्या प्रकारे सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या दिवशीच आम्ही कनेक्ट झालो, काहीतरी वाईब मॅच झाल्या आणि त्याच्यानंतर बिईंग प्रोफेशनल ॲक्टर्स की आपल्याला हे माहीत असतं की कॅरेक्टर्सची पण काहीतरी अप्रोचेस आहेत आणि काहीतरी केमिस्ट्री आहे जी गरजेची आहे. तर आय गेस मी दुसऱ्याच दिवशी त्याला म्हटलं होतं, मला ना हे सांगायला मजा येईल की मला आय गेस मेघनाताईने एकदा विचारलं होतं की मग तू हे काय, प्रत्येकाला काहीतरी एक अपोजिट कोणीतरी आहे, जोडी आहे, तर तुझं काय, तुझ्यासाठी आहे की नाही कोणी? म्हटलं मी हा विचारच केला नाही, माझ्यासाठी एकच टार्गेट आहे की ही केमिस्ट्री वर्क झाली पाहिजे. तर मी सध्या हेच टार्गेट ठेवलंय की हा माझा गोल आहे की मॅक आणि जय खानोलकर ही जोडी लोकांना आवडली पाहिजे. येस, करेक्ट. गुढीपाडवा जवळ येतोय राज, मला दोघांनाही विचारायचंय की गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाची भेट झी मराठीने आणलेलीच आहे. सनई चौघडे वाजणार आहेत, पण आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील नवीन वर्षाचा संकल्प? तुझा संकल्प सांग आणि मग शुभेच्छा पण दे. माझा संकल्प हाच असेल की आता हे जे
शिवधनुष्य उचललंय हम्म. आमच्या अख्ख्या टीमने. हम्म. सनई चौघडे हे जोरात वाजवायचे. तर माझा संकल्प हाच आहे. माझा पूर्ण फोकस सध्या फक्त आणि फक्त सनई चौघड्यावर आहे आणि त्यामुळे माझा संकल्प हाच असेल. आणि मी प्रेक्षकांना हेच सांगेन की नवीन सुरुवात आहे. प्रत्येकाच्या मनात एक थॉट असेलच की काहीतरी गोष्ट आहे जी अचीव करायची आहे येणाऱ्या वर्षात. तर तुम्हा सर्वांना त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सगळ्यांना खूप सारे पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह वाईब्स. तुम्ही सगळ्या त्या तुमच्या इच्छा, तुमच्या अपेक्षा पूर्ण करा. त्यासाठी 100% स्वतःला झोकून द्या आणि युनिव्हर्स तुमचं ऐकतंय. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. निमेश तुझ्याकडे मी हेच म्हणेन की गुढी उभारली आहे आम्ही. 19 तारखेला गुढीपाडवा आहे. आम्ही 16 तारखेपासूनच उभारलेली आहे आणि 3च दिवस आधी आहे. आम्ही थोडी आधी सुरुवात केलेली आहे आणि ही गुढी आम्ही प्रचंड कष्टाने सगळ्यांनीच, आमच्या प्रोडक्शननी, चॅनलनी आणि आम्ही सगळ्या कलाकारांनी, आमच्या सगळ्या टीमनी खूप मेहनतीने आणि खूप प्रेमाने सजवलेली आहे. तर या गुढीवर खूप प्रेम करा, खूप आशीर्वाद असू द्या आणि खूप 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 ब्लेसिंग्स द्या आम्हाला. आणि आम्ही काय म्हणतो आपण, महाराष्ट्रातच नाही तर झी मराठीवर महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेर देखील लोकांचं प्रेम आहे. तर आमच्या शोकडून ते कॅरी फॉरवर्ड होईल याची आम्ही ग्वाही देतो आणि प्लीज आमच्या शोवर खूप प्रेम करा. आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.